नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण तंदूर रोटी बनवणार आहे। ह्याला कोण तंदूर रोटी म्हणते, नान म्हणते। कुसकुशीत बघा, अजिबात वातट कडक नाही, कुसकुशीत होणार आहे। तुम्ही असं पनीर संग खाऊ शकता, पनीरच्या भाजी संग, वाटाण्याच्या भाजी संग, पनीर वाटाण्याची भाजी संग। तिथं मी मोठी 2 वाट्या मैदा घेतलाय बघा। 1 चमचा मीठ घालूया, अर्धा चमचा मी चवीपुरतं खायचा सोडा घालूया आपण। 2 चमचे आपण दही घेणार आहे। आता थोडंसं पातळ लागले दही बघा, घरात लावलं थोडं पातळ झालं। 2 चमचे आपण दही घेतलंय, मिक्स करून घ्यायचं आहे। आता 1 कप दूध घेऊया, कोमट दूध आहे, गरम करून आपलं कोमट केलेलं। मिक्स करून घेऊया सगळं आपल्या पिठाला चोळून घेऊया आपण। लागेल तसं पाणी घेऊन आपण मळणार आहे बघा। तेल घालूया आपण, 1-2 चमचे आपण तेल घालणार आहे। दही दूध तेल घातल्यामुळे कुसकुशीत आपलं नान होतात बघा, पराठा तंदूर रोटी टेस्टी पण लागते। थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा, आपल्याला सेल मळायचं नाही। कणिक मळतो त्याच्यापासून आपल्याला घट्ट मळायचं। मळून मी अर्धा तास भिजत ठेवलं होतं बघा। पीठ आपलं चांगलं मुरलंय, भिजलंय। आता आपण लाटायला घेणार आहे। छोटासा गोळा बनवून घ्यायचा, एक लिंबाई वडा। अशा पद्धतीने आपण गोल गोल उंड बनवून घ्यायचं। आता आपण लाटून घेऊया, असं लांबतच लाटायचं, आपण छान दिसते। आता वरून कोथिंबीर लावूया, खालून वरतून कोथिंबीर लावायची, लाटून घ्यायची वरून कोथिंबीर टाकून पिरून। खूप मस्त दिसतात बघा आणि कुसकुशीत होतात। जास्त पातळ लाटायचं, जास्त जाड लाटायचं नाही। अशा पद्धतीने लाटून घ्या। मी पळपोटाखाली एक रुमाल टाकला होता, पळपोट हलतोय म्हणून। तव्याला आपण तूप लावून घेऊया, गॅसवर तवा ठेवलाय। तर आपण रोटी घालूया तव्यामध्ये, पलटी करून घ्यायची। आता साईडला तवा ठेवूया, जाळी ठेवूया, आपण जाळीवर भाजणार आहे आपण रोटी। खमंग अशी जाळीवर भाजून घ्यायची। दिसायला खूप सुंदर दिसते बघा, छान आणि कुसकुशीत होते। आलटून पालटून घ्यायची। तर बबल यायला लागलेत बघा आपल्या तंदूर रोटीला। अशा पद्धतीने आपण आता भाजून घेणार आहे। तर घसरली बघा, असं कधी तुमचं होते का, तव्यावरनं घसरते का? तर ताटात काढून घेऊया। तर परत त्याच पद्धतीने तव्यात दुसरी बनवून घातली, तशीच भाजून घेऊया। तूप लावून घ्या, तुम्ही बटर लावून घ्या दोन्ही साईडनं। बटर लावल्यानंतर जास्त चवीला लागते आणि तुपामुळे म्हणून दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची। आता आपण जाळीवर भाजून घेऊया। आपल्या तंदूर रोटीला बबले यायला लागलेत बघा,
खूप टेस्टी ही रोटी होते. साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवले. अशाच मी सर्व बनवून घेते आता. याच पद्धतीने बघा, खूप टेस्टी होते ते. तुम्ही पनीरच्या भाजी संग खाऊ शकता, पनीर वाटाण्याच्या भाजी संग. भरपूर अशा बनवून घेतलं त्या. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू. अगदीच मऊ लुसलुशीत झाले ते बघा. आजी मैद्याचे म्हणून अजिबात वादाड झाले नाही. बाय बाय, धन्यवाद.